नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या विशेष भागात आपलं स्वागत. खरं तर कोकणच्या अशा नेहमी व्यक्तिमत्वांबद्दल आपण बोलत असतो की ज्यांनी कोकणात जन्म घेतलाय आणि कोकणसाठी भरीव कार्य करतायत. पण काही व्यक्तिमत्व अशी असतात की जी मुंबईत जन्माला येतात, पण त्यांचं भरीव कार्य हे कोकणसाठी, कोकण कर्मभूमी मानून होत असतं. अशाच काही नावांचा जेव्हा आपण प्रवास शोधत राहतो त्यावेळी त्या नावांच्या कार्यकर्तृत्वाची गाथा आपल्याला सांगत जाते की या मातीतलं असलेलं पोटेन्शियल या माणसांनी ओळखले आणि आपण केवळ कोकणालाच नाही, स्थानिक भागाला नाही, तर अवघ्या जगाला किती पटीनं देऊ शकतो. अशा माणसांकडनं खूप काही शिकण्यासारखं असतं, खूप काही समजून घेण्यासारखं असतं. असंच एक लांजा परिसरातलं उद्योजक, ही 4 अक्षरही छोटी ठरवणारं नाव म्हणजे छाया जाधव. आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्या विषयाबद्दल. छायाताई, स्वागत आपल्या कार्यक्रमात. खरं तर कोकण आणि मासे याचं एक वेगळं नातं आहे. कोकणात जाऊन मग ती समुद्राची मत्स्यमारी असेल किंवा खाडीपट्ट्यातली असेल, उन्हाळी असेल, पावसाळी असेल, म्हणजे माशाचे एवढे प्रकार आहेत की त्यात आपण बघायलाच नको. आपण कॅटेगराईज करायचं आणि त्याचा आनंद लुटायचा. पण या सगळ्याच्या पल्ल्याआड जाऊन धरणातली मत्स्यशेती, खरं तर समुद्र असताना धरणातले मासे का, असा मनात येणारा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर किती सुंदर असू शकतं हे तुम्ही करून दाखवलंय. हा नेमका प्रोजेक्ट काय होता आणि या प्रोजेक्टकडे तुम्ही वळलात कसे, इतरांना घेऊन हा प्रवाह सुरू कसा केला? मुळात मी मुंबईत बॉर्न अँड ब्रॉटअप आणि कोकणाकडे वळण्याचा जो काही हा प्रवास होता हा मुळात माझ्या मिस्टरांमुळे होता. फिशरीज हा विषय आज तुम्ही आपण म्हणाल्यासारखं की मरीन फिशरीज ही आपली तो आपला पाया आहे. पण फ्रेश वॉटर फिशरी म्हणजे कोकणात आपली इतकी धरणं आहेत त्याचं युटिलायझेशन प्रॉपर होत नव्हतं. म्हणजे आमचा अभ्यास असा झाला की आम्ही ठाण्यापासून सिंधुदुर्गापर्यंत त्याचा एक अभ्यास केला आणि ती जी रिझर्व्हर्स आहेत त्याच्यामध्ये मत्स्यशेती चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि ते एक्सप्लॉइट झालेलं नव्हतं. इनफॅक्ट जी धरणं बांधली गेलेली आहेत ती मुळात आधी इरिगेशनसाठी पण त्याचा फारसा उपयोग होत नव्हता असं आम्हाला आढळलं. मग त्या अनुषंगाने आम्ही त्याचा अभ्यास केल्यानंतर मग ती चांगल्या प्रकारे कुठे होऊ शकते, मग लांजा आम्ही निवडलं. लांजामध्ये मोर दॅन 5 to 6 रिझर्व्हर्स आहेत. मग त्या रिझर्व्हर्स शेतीकडे आम्ही वळलो. सुरुवातीचा काळ फार खडतर होताच, कारण मला वाटतं की आम्ही एकमेव असे होतो की ज्यांनी 8 धरणं एकत्रित घेऊन हे काम सुरू केलं. म्हणजे 2002 सालीची गोष्ट मी सांगते आपल्याला. आणि त्यानंतर जी रिझर्व्हर्स आपल्याकडे बांधली गेली होती त्याच्यामध्ये सीड सोडणं, ती हार्वेस्ट करून वाढवणं, ते हार्वेस्ट करणं, ते हार्वेस्टिंग वॉज अ डिफिकल्ट टास्क. म्हणजे तो हार्वेस्टिंगचा जो पार्ट होता तो अशक्यच होता. म्हणजे आय वुड से की 10 ते 20% फिश हार्वेस्ट व्हायचं. अनेक अडचणी अशा होत्या त्याच्यामध्ये की झाडं, अदर जी काही दगड वगैरे हे जे काही अडचणी होत्या त्याच्यामुळे आमची जाळी जी आहे ती अडकायची आणि त्याच्यामुळे फुल कॅच आम्हाला कधी मिळायचं नाही. हे करत करत इरिगेशन डिपार्टमेंट बरोबर, फिशरीज डिपार्टमेंट बरोबर कोऑपरेट करत करत आम्ही मग ह्या प्रोजेक्टकडे वळलो की ज्याला ॲक्वाकल्चर म्हणजे मत्स्य संवर्धन आम्ही जे म्हणू कल्चर त्याच्याकडे वळलो. आणि हे करत असताना तिथे एक संस्था स्थापन केली आम्ही. कारण मेन उद्देश आमचा जो प्रवास होता मुंबईकडून स्थानिकांना एकत्र आणून त्यांना विकासाच्या मार्गावर, ऍब्सोल्युटली. तर त्यासाठी हा केलेला सगळा खटाटोप होता. त्या अनुषंगाने मग आम्ही 2010 साली आमची नवलादेवी मत्स्यव्यवसायिक सहकार संस्था स्थापन केली आणि आय एम प्राऊड टू से की ही एकमेव संस्था गोड्यापाड्यातली ती चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. सध्या 3 जिल्ह्यात कार्यरत. मी एका विषयाकडे येतोय, कारण धरणातली तुम्ही शेती म्हणताय ना, बेसिकली धरण किंवा धरणासंदर्भात काही करायला गेलं सरकारी पातळीवर, गाव पातळीवर किंवा उद्योजक पातळीवर, धरण हा शब्द काढला की प्रत्येकाला असं वाटतं की यांनी धरणात काय केलं म्हणजे आता याचं पानशेतच होणार, फुटणार आणि हे होणार. मग अशा वेळेला तुम्हाला सरकारसमोर हे प्रोजेक्ट सांगणं, गावातल्या पाण्याचा वापर आपण एकमेकांसाठी चांगल्यासाठी करतोय हे गावकऱ्यांपुढे मांडणं आणि या प्रोजेक्टमध्ये गावकऱ्यांना सामील करून घेणं, या तिन्ही अग्निदिव्यातनं तुम्ही कशा काय पुढे गेला? नाही, सुदैवाने मी आपल्याला म्हटलं की 2008 सालापासून आम्ही ह्या प्रयोगाकडे, केज कल्चरच्या प्रयोगाकडे आम्ही सुरुवात केली. हे करत असताना स्थानिकांना घेऊन करायचा हा मेन उद्देश होता. गाव पातळीवरती चांगलं सहकार्य मिळालं मी म्हणेन. म्हणजे आमची 4 धरणं आहेत आणि प्रत्येक धरणाच्या ठिकाणी जे गाव बसलेलं आहे त्याने आम्हाला चांगल्यापैकी सहकार्य केलं. आणि आपण राजकारण्यांचं म्हटलं तर तोही आम्हाला बऱ्यापैकी सपोर्ट मिळाला. मग हा प्रोजेक्ट जो आला हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट होता. नाही, राजकारणी कुठल्याही विषयाचा असू दे, मासा म्हटलं की ते तडजोड करत नाही.
तर त्यामुळे हा ऍक्च्युली सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट होता आणि त्याला आम्ही परस्यू केला. त्याच्यानंतर कोकणातला हा एकमेव प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये अडचणी अशा आल्या की ती जी डिझाईन केली होती त्या प्रोजेक्टसाठी ते 100 हेक्टरच्या वरच्या धरणांसाठी ती डिझाईन केली होती आणि कोकणात अशी परिस्थिती आहे की 100 हेक्टरचं धरण आमच्याकडे नाही. सगळी जी आहेत ती 100 हेक्टर झाली तरी सगळी जी आहेत ती 30 हेक्टरच्या रेंज मधली आहेत. मग कन्व्हिन्स करायला लागलं. फॉर्च्युनेटली की मी इंडियन काउन्सिल एग्रीकल्चर रिसर्चच्या बोर्डवरती सेंट्रल इनलँड फिशरीज टेक्नॉलॉजी कोचीन आणि सिफरी कलकत्ताच्या बोर्डवर असल्यामुळे तिकडचं टेक्निकल असिस्टन्स आम्हाला होतं आणि तिथले सायंटिस्ट येऊन आमचं रिझर्व्हायर त्यांनी चूज केलं आणि त्याच्यानंतर आम्ही ते प्रपोजल सबमिट केलं आणि मला वाटतं 32 केजचा आमचा प्रोजेक्ट आहे. 24 रेअरिंग आणि 8 रेअरिंग आणि 24 ग्रॉड केजेसचा तो सबमिट केला. अनेक अडचणी आल्यात. अजूनही आमचा प्रोजेक्ट त्या अडचणीतून पार पडतोय बट वी आर सक्सेसफुल वी वुड से. आणि जास्त सॅटिस्फॅक्शन या गोष्टीचं आहे की तिथल्या स्थानिकांना घेऊन हा केलेला प्रोजेक्ट आहे. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट किंवा इतर काही पार्ट जरी आम्ही हँडल करत असून मी स्वतः हँडल करत असेल बिंग द चेअरमन ऑफ द सोसायटी, पण ज्यांचं पार्टिसिपेशन आहे म्हणजे मुलं जी आहेत त्यांचं ऍक्च्युअल पार्टिसिपेशन आहे. डे इन अँड डे आउट त्यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि आय एम शुअर की हे दे विल टेक इट अहेड आणि त्याच आमचं हे होतं आणि दॅट इज गिव्हिंग अस मोर पीस की त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट मोर सक्सेसफुल होतोय. नक्कीच त्या मुलांचं गावकऱ्यांचं सगळ्या यंत्रणेचं आपण कौतुक केलंच पाहिजे. मॅडम प्रश्न निर्माण हा होतो मनामध्ये की अशा वेळी आपण एखाद्या गोष्टीची इन्व्हेस्टमेंट करतोय किंवा एखाद्या गोष्टीचं आपण फार मोठं भव्य दिव्य स्वप्न पाहतोय त्याचं मार्केट असणार कुठे हा प्रश्न आपल्या मनामध्ये असतो. याचा सगळ्याचा अभ्यास अर्थात तुम्ही फिशरीज डिपार्टमेंटशी कनेक्टेड असल्यामुळे हा होता, पण तो अभ्यास गावकऱ्यांपर्यंत उतरवणं हे फार मोठं अग्निदिव्य होतं. ते कसं केलं? त्याकरिता आम्ही सुरुवातीला जेव्हा हा प्रोजेक्ट सबमिट केला सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा डिपार्टमेंट ऑफ फिशरीजला स्टेट लेवलवरती, तेव्हा तिथले जे आमचे मेंबर्स आहेत, सोसायटी मेंबर्स आहेत, ती स्थानिक मुलं आहेत ज्या आमच्या सोसायटीमधली, त्यांना घेऊन आम्ही जिथे हे प्रोजेक्ट चालू आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यावेळेला छत्तीसगड ह्या राज्यामध्ये हा प्रोजेक्ट सुरू होता आणि तिथे आम्ही त्यांना नेऊन त्यांना बकायदा ट्रेनिंग दिलं. एक 8 दिवसाचं ट्रेनिंग दिलं. तिथली जी काय केज कल्चरची जी प्रोजेक्ट्स होती ती त्यांना दाखवली. त्याच्यानंतर वेन वी केम बॅक आम्ही जेव्हा परत आलो तेव्हा आम्ही त्यांना म्हणजे आम्ही बसलो आणि त्यावर चर्चा केली. मी म्हटलं निव्वळ सरकारी प्रोजेक्ट एक आहे आणि त्याच्यासाठी 100K किंवा वॉट एव्हर अनुदान आपल्याला जे मिळतंय म्हणून तो घ्यायचा आणि करायचा असं नको. तुम्ही प्रत्यक्षात ते करणार असाल बिकॉज यू आर गोइंग टू बी इन द वॉटर तरच आपण त्याचा पुढचा विचार करू आणि बोल्डली सांगेन की त्या सगळ्या मुलांनी त्याचं 100% त्याचं हे केलं आणि दे आर ऑल ट्रेंड. आता आय वुड से की वेन वी गो आउट आणि आम्ही इन्स्टिट्यूशनल लेवलला जाऊन इतर इन्स्टिट्यूशनचे लोक आमच्याकडे येतात, आमच्या मुलांकडे बघतात किंवा त्यांच्याशी चर्चा करतात किंवा त्यांचा जो आता अनुभव आहे दे सेड दे हॅव डन अ ग्रेट जॉब देन व्हॉट ऍक्च्युअली वॉट एव्हर एक टेक्निकल पर्सन वुड डू ऑन बुक्स इन बुक्स टेक्निकल पण. सो दॅट इज व्हॉट वी हॅव ब्रॉट आणि आय एम व्हेरी कॉन्फिडंट की आमच्या पश्चात पण इव्हन इफ आय एम नॉट देअर इन द सोसायटी दे विल ऑलवेज टेक इट अहेड. आपण कोकणातली माणसं, मत्स्यप्रेमी असणारी माणसं किंबहुना माशाची नावं आणि त्या नावं आठवून जिभेवर चव रेंगाळणारी माणसं. पण आपली एक सवय झाली होती म्हणजे की बांगडा, सुरमई, पापलेट, फ्रॉन्स या माशांच्या कॅटेगरीतनं आपण आपलं मालवणी पण कोकणी पण बाहेर सोडत नव्हतो. पण आज एखाद्या मॉलमध्ये गेलो आणि त्या मॉलमध्ये बासा मासा किंवा पंगशाईन नावाचा एखादा फिश येतो तेव्हा फिश आपल्याला तो त्याची वेगळे पण जाणवून देतो. थोड्या वेळाने कळतं की आपला हा कोकणच्या मातीतला आहे, कोकणच्या पाण्यातला आहे. त्यावेळी आपल्याला त्याच्याबद्दलचं औत्सुक्य आणि आपल्याबद्दल त्याच्याबद्दल असलेली चवीची भ्रमंती ही आणखीन वाढते. अर्थात हाही मासा याच पाण्यात याच प्रोजेक्टमध्ये होतोय त्याबद्दल जाणून घेऊया. मॅडम एक बेसिकली प्रश्न असतो की आपण कितीही समुद्राचे बाजूचे असलो ना तरी आपलं माशांबद्दलचं ज्ञान हे फार कमी असतं. अशा वेळेला गोड्या पाण्यातले मासे मार्केटसाठी अवेलेबल करून देणं, त्याच्या जाती शोधून काढणं आणि ती चव ग्राहकांच्या ओठावर रुळणं ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर हे कसं आपण मार्केटचा सर्व्हे केला? मार्केटचा सर्व्हे म्हणजे पंगेशस जातीचा जो मासा आहे. आता पूर्वी असं असायचं की रोहू, कटला आणि मिरगल ह्या 3 जाती आम्ही फ्रेश वॉटरमध्ये करत असू धरणांमध्ये फिशरीजमध्ये. त्यानंतर तेलापिया जातीचा एक मासा आपल्याला माहित असेल तर तो आणि पंगेशस हा केज कल्चरमध्ये म्हणजे केज कल्चर बेसिकली काय ते कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये तो आपण एक करत असतो. म्हणजे एक 6x5x4 मीटरचा एक केज असतो आणि त्या केजमध्ये हे आपण प्रोडक्शन घेत असतो. तर ते स्पीशीज पर्टिक्युलरली ह्या जो 2 स्पीशीज आहेत त्या ह्या केज कल्चर प्रोजेक्टसाठी त्या आयडियल आहेत. त्याच्यामुळे त्या
आणि त्याला मार्केटही चांगलं आहे. म्हणजे पंगेशियसला आता ऑल ओव्हर इंडिया काय ऑल ओव्हर वर्ल्ड इनफॅक्ट त्याला व्हॅल्यू एडिशन केलं तर त्याचे फिलेज वगैरे आपण जसं म्हणालात की मॉल्समध्ये त्याचे फिलेज वगैरे पण आता अवेलेबल आहेत आणि त्याला एक एक्सेप्टन्स त्याचा आहे. त्याच्यामुळे मग ह्या 2 स्पीशीज आम्ही त्या सिलेक्ट करून तेलापिया आणि पंगेशियस या 2 स्पीशीज आम्ही सिलेक्ट केल्या आणि त्याचं संवर्धन केलं. आणि मला सांगायला आनंद होईल की 6 बाय 5 बाय 4 मीटरच्या एका केजमध्ये एक्सपेक्टेड प्रोडक्शन 5 टन होतं. आम्ही 8 टनाचं प्रोडक्शन जवळजवळ तिथे काढलं आणि मार्केटला मासा गेल्यानंतर त्याचा एक्सेप्टन्सही आम्ही त्याचा एक फीडबॅक घेतला. त्याचा एक्सेप्टन्स चांगला आला आणि आपल्या कोकणातला मासा तो आहे झाला तिथे, तर त्याची चव ही खूप जास्त एक्सेप्टेबल झाली. बिकॉज आंध्र प्रदेशमधून पण हा मासा येतो, नक्कीच येतोच, पण त्याच्या चवीत आणि आपल्या चवीत खूप याच विषयावर येणार आहे. कारण आपण सुरुवातीला ओरिसापासून सुरुवात केली. आज मुंबईच्या जरी मार्केटचा विचार केला तरी त्याचा एक्सपोर्ट होणारा मासा, मग तो ओरिसातला असेल, साऊथ इंडियातला असेल, तामिळनाडूचा असेल, केरळचा असेल किंवा पार अगदी समुद्र पार पश्चिम बंगालचं असेल, त्या माशांपेक्षा आपल्या माशाची वेगळेपण काय असतं किंवा तीच चव जी असते ती मार्केटला जास्त आवडते. काय गणित आहे? मी असं म्हणेन की कोकणातलं ऍटमॉस्फिअर हे आपल्या म्हणजे सगळ्याच दृष्टीने, मी फिशरीजमध्येच असं म्हणणार नाही, हॉर्टिकल्चरमध्ये, एग्रीकल्चरमध्ये कोकणातलं जे आपलं वातावरण आहे ते खूप पोषक आहे फिशरीजसाठी. आणि मग ते समुद्रातली मत्स्यशेती असेल किंवा गोड्या पाण्यातली. आता आम्ही गोड्या पाण्यातल्यावर बोलू कारण त्याच्यावरती आम्ही गेली 10 वर्ष त्याच्यावर काम करतोय. पण गोड्या पाण्यातले जे काही आम्हाला रिझल्ट मिळालेत, मी मगाशी म्हटल्यासारखं मार्केटला त्याची एक्सेप्टेबिलिटी खूप चांगली आली आणि त्या चवीसाठी आता म्हणून लोक आमच्याकडे. नक्कीच हा जो विचार आहे ना तो खूप मोठं विचार करण्यासाठी भाग आहे. पण मी तुम्हाला परत एकदा संकुचित विचाराकडे आणतोय. जाणून बुजून आम्ही शब्द वापरतोय. आज छोट्या शेतकऱ्यांनी जर ठरवलं की आपल्याला काहीतरी आपल्या शेतामध्ये गोड्या पाण्याची मत्स्यशेती करायची आहे, त्याला ते शक्य आहे. आणि जर त्यांनी करायचं ठरवलं तर त्याची गुंतवणूक ही साधारण किती हजारापासून करावी लागेल, त्यासाठी श्रम काय असतील आणि त्याला मिळणारा सोन्याचा मासा काय असेल? तुम्ही चांगला प्रश्न घेतलात याच्याकरता की आज आपल्याकडे शेततळी प्रत्येकाच्या शेतावरती शेततळी आपल्याकडे गव्हर्नमेंटची स्कीम देखील आहे त्याकरता. आणि एक शेततळ आपण जरूर करू शकतो. मग ते वेगवेगळ्या साईजचं असू शकतं. त्या तळ्यात आपण मत्स्यशेती जरूर करू शकतो. मग हे एडिशनल इन्कम झालं आमच्या शेतकऱ्याला, अपार्ट फ्रॉम आमचा जो शेतकरी रेग्युलर करतोय किंवा आमच्याकडे काजूची बागायत आहे. पण हे जे शेततळ आहे त्याच्यामध्ये जरूर ही फिशरीज होऊ शकते. मग ती 2 पद्धतीची होऊ शकते. एक तर तिथे बोटुकली आपण घेऊ शकतो, म्हणजे लहान सीड सोडून आपण बोटुकलीपर्यंत साईज करून मग ती विकू शकतो किंवा आपण फुल ग्रोथ मासा पण आपण करू शकतो. मग ते डिपेंड्स ऑन द साईज ऑफ हे जी शेतकऱ्याची साईज असेल त्याप्रमाणे त्याचं स्टॉकिंग होईल आणि त्याप्रमाणे त्याचं प्रोडक्शन आपल्याला नक्कीच काढता येईल. गोड्या पाण्यातल्या मत्स्यशेती संदर्भात आपण एवढं बोललोय, तुमच्याही मनात प्रश्न असतील की आपण आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल जर माहिती करून घ्यायची असेल तर नेमकं काय? यासाठी सुवर्ण कोकणच्या वतीनं अश्वमेध हा एक वेगळा विचार मांडला जातोय. साधारणपणे पर्यटन, वनौषधी, आयुर्वेद, निसर्गोपचार, भाजीपाला लागवड, फळ प्रक्रिया, फलोत्पादन, फुलशेती, शेळीपालन, कुक्कुटपालन, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यशेती, वनशेती आणि मसाल्याची पिके असे 12 विषय निवडलेले आहेत. या 12 विषयात जेवढं तुम्ही समजून घ्याल त्या प्रत्येक समजणाऱ्या विषयाबरोबर तुम्ही आर्थिक श्रीमंत व्हाल. या सगळ्या विषयाचं सखोल मार्गदर्शन केलं जाणार आहे. त्याच्यासाठी अश्वमेध प्रोजेक्ट आहे. स्क्रीनवर जे नंबर जात आहेत त्या सुवर्ण कोकणच्या नंबरशी आपण संपर्क साधा. सतीश परब यांच्यासोबत बोला आणि तुमच्या विचारांना आर्थिक श्रीमंतीची वाट द्या. जाधव मॅडम, आज कोकणातल्या शेतकऱ्यांच्या समोर म्हणजे काही निसर्गानं दिलेली, काही श्रमशक्तीनं दिलेली अशी त्याची बंधनं आहेत. ही जशी बंधनं आहेत तसं एका विचारवंतानं असं म्हटलंय, परदेशी विचारवंतानं, की समुद्रातनं तुम्ही किती ओरबाडणार आहात ह्याला आता लिमिटेशन्स आल्यात, पण तुमची जिभेची चव सुटणार नाहीये. अशा सगळ्या वेळी गोड्या पाण्यातली मत्स्यशेती एक नवा विचार आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी आणि कोकणसाठी हे एक मानाची सोन्याचं भावरं ठरणार आहे. काय सांगाल? आपण अगदी योग्य सांगितलं की समुद्रातली मत्स्यशेती ही आता कमी होत चाललेली आहे. म्हणजे समुद्रातलं ऍक्च्युअल कॅच जे आहे तो मिळत नाही आपल्याला. आणि त्याकरता ॲक्वाकल्चर, आपण धरणातले ॲक्वाकल्चर म्हणा, फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर म्हणा किंवा मी समुद्रातलं ॲक्वाकल्चर पण म्हणेन, म्हणजे आमचं हे केज कल्चर जे आहे ते खूपच उपयोगी ठरणार आहे. आणि ते फक्त फ्रेश वॉटर म्हणजे धरणातच होऊ शकतं असं नाही, ते समुद्रात पण आपण त्याचं हे करू शकतो. आणि हे शॉर्ट प्रोडक्शन असणार आहे.
त्याच्यामुळे फ्युचर हे कल्चरच आहे. बेसिकली त्यात पर्सियन टेलर किंवा केरळचे टॉलर येऊन तुम्हाला मत्स्य व्यवसाय धोक्यात आणू शकणार नाहीयेत. हे तुमचं शोरशॉट डोळ्यासमोर असलेलं पीक आहे ते तुम्ही कधीही काढू शकता, कधीही हार्वेस्ट करू शकता आणि चांगल्या पद्धतीने ते करू शकता. एक विचार, सुवर्ण कोकणच्या निमित्तानं वेगवेगळ्या विषयावरची चर्चासत्र होत आहेत. 15-16 ऑगस्टला कोकणातल्या शेतीवर आधारित किंवा कोकणातल्या वनसंपदेवर, निसर्ग संपदेवर आधारित कमीत कमी जागेपासून जास्तीत जागेचा वेगळा विचार करून त्यांना श्रीमंत बनवण्यासाठी कार्य होते. सुवर्ण कोकण असे वेगवेगळे विचार मांडतायत सतीश परब आणि एकूणच सुवर्ण कोकणच्या निमित्तानं उद्योजकांना उद्योजक दाखवून त्यांना श्रीमंत करण्याची मोहीम आहे. काय या मोहिमेला शुभेच्छा द्याल आणि तुमचे स्वतःचे काय विचार आहेत? प्रथमतः सतीश परब सरांचेच आभार की त्यांनी मला इथे येऊन हे बोलण्याची संधी दिली त्यासाठी. आणि नक्कीच तिथल्या तरुणांना हा उद्योग पुढे नेण्यासाठी जी काही त्यांना मदत लागेल, म्हणजे स्कीम्स आणण्यापासून, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आणण्यापासून किंवा इतर काही टेक्निकल गायडन्स असेल त्यासाठी, कारण हा कोकणात फ्रेश वॉटर फिशरीज मोठ्या प्रमाणात व्हावा आणि आमचं कोकणाचं नाव पुढे अगदी म्हणजे ऑलरेडी आता मी प्राऊडली सांगेन की लांजाचं नाव तर नक्कीच आम्ही देशाच्या पातळीवरती नेलेलं आहे. म्हणजे मी कुठेही दिल्लीला किंवा कलकत्त्याला कुठेही गेले तरी लांजा फिश म्हणून हा ओळखला जातोच आहे. अगदी ब्रँड नेम सारखं निर्माण झालेलं आहे. तसाच तो इतर तालुक्यात पण व्हावा, इनफॅक्ट पूर्ण कोकणात व्हावा आणि त्याच्यासाठी जे काही सहकार्य, जे काही आमच्याकडून जे हे लागतील ते आम्ही द्यायला तयार आहोत. नक्कीच मित्र, कोकणातल्या मच्छीमारीबद्दल जर बोलायचं झालं तर साधारणपणे रात्री 10 वाजता टॉलर जातात आणि सकाळी शुक्राची चांदणी दिसली की साधारण 5-6 टॉलर मागे येतात. त्या टॉलरवाल्याला टॉलर सोडतानाही ठाऊक नसतं की आपल्याला मासा काय मिळेल, कुठला मिळेल. नशिबाचा, शाश्वताचा, इथल्या निसर्गाचा हा सगळा खेळ असतो. खोल पाण्यात जावं लागतं, 2-3 दिवस 2-3 रात्री काढाव्या लागतात आणि त्यानंतर हे मासे मिळतात. पण अशी एखादी जर मत्स्यशेती असेल, असा एखादं जर मासे असतील की जी तुम्ही सांगितल्यानंतर हुकमी जाल आणि हुकमी पकडून आणणार, तर अशा वेळी ही शेती, ही मत्स्य उत्पादन तुमच्यासाठी खरोखरच श्रीमंत ठरणार असेल. गोड्या पाण्यातील मत्स्यशेती इथल्या सगळ्या संदर्भात आर्थिक श्रीमंतीचे नवे नवे मार्ग शोधण्यासाठी सुवर्ण कोकणच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या जे नंबर त्याच्याशी संपर्क करा आणि तुमच्या मनातल्या शंकांना आर्थिक श्रीमंतीचा नवा पर्याय द्या. छायाताई, आज तुम्ही इथं आलात, स्टुडिओत येऊन गोड्या पाण्यातली मत्स्यशेती जसं सांगताना जिभेवर देखील ती माशाची चव देऊन गेलात. खूप खूप आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.